देशातील केंद्र सरकार उद्योजकांना फायदेशीर असलेले कामगार विरोधी कायदे करून कामगारांनी जिंकलेली लढाई संपवण्याचा प्रयत्न करू पाहतायत। केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाला यापुढेही कडाडून विरोध केला जाईल असा पवित्रा कामगार संघटनांनी घेतला। उद्योजक इन्फोसिसचे नारायण मूर्ती काय म्हणतात की 70 तास आठवड्याला काम करायला पाहिजे। आपला कायदा काय सांगतो की 48 तासाच्या आठवड्यामध्ये 48 तासापेक्षा जास्त काम करता कामा नये, नाहीतर ती कामगारांची पिळवणूक होईल। पण तसं न करता नारायण मूर्ती सांगतात की 70 तास काम करायला पाहिजे। त्याच्या पुढे जाऊन लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष सांगतात की 90 तास काम करायला पाहिजे। जर काही मोदी 14 आणि 16 तास काम करतात तर कामगारांना इतकं 90 तास आठवड्याला काम करायला काय हरकत आहे? हे विधान हास्यास्पद आहे। मोदींनी कुठं काम केलं, काय काम केलं? 16 मिनिटं 16 सेकंद देखील ते काम करत नसतील, पण एक दरपोक्ती मांडतात, नेहमीसारख्या थापा मारतात आणि कामगारांची पिळवणूक करण्याचं हे जे षडयंत्र आहे ते थांबवल्याशिवाय, कामगारांच्या एकजुटीने थांबवल्याशिवाय आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष गप्प बसणार नाही, एवढाच इशारा या 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी देत आहे। दुसरी गोष्ट आहे की कामगारांच्यासाठी आणि सर्व समाजाच्यासाठी आज एक विधेयक आणले। ते विधेयक पूर्वी भगतसिंगांनी रद्द केलं होतं आणि त्यांनी बॉम्ब टाकून सांगितलं होतं की लोकांचा आवाज ऐका। तशी पाळी येऊ नये हे सरकारनं समजून घ्यायला पाहिजे। ते कुणाच्याही नावानं सांगतात, नक्सलाईट म्हणून सांगतात। असे नक्सलाईट शहरात कुठे आहेत? तुमच्यामध्ये किती नक्षलाईट आहेत हे जरा बघा आणि मग तुम्ही त्याचा विचार करा। तो कायदा जर तुम्ही केला तर सर्व जनता रस्त्यावर येऊन तुम्हाला धडा शिकवेल। असं